गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. बघा, कालपर्यंत आपण टेन्स पाहत आहे. आजही आपण टेन्सच पाहणार आहे. टेन्समध्ये आपण काय पाहणार? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समध्ये आपण सब टाईप पाहिले: सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, आपली फोर्थ सब टाईप कोणती पडते? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर चला बघूया टेन्स काय. फोर्थ सबटाइप आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, प्रेझेंट म्हणजे काय? तर वर्तमान, परफेक्ट म्हणजे पूर्ण, कंटिन्युअस चालू, आणि टेन्स म्हणजे काय? तर काळ, असं ओळखायचं. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला काय म्हणतात मग मराठीत? तर चालू, पूर्ण, वर्तमान. ठीक आहे, चालू, पूर्ण, वर्तमान काळ. आपण फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V4 किंवा सांगितल्याप्रमाणे V1 ला ING. सॉरी, आता इथे परफेक्ट प्लस बी, परफेक्ट प्लस कंटिन्युअस आहे, परफेक्ट प्लस कंटिन्युअस आहे, त्याच्या कारणामुळे इथे काय येणार? बीन सुद्धा येणार. हॅव हॅज प्लस बीन प्लस आता कंटिन्युअस आहे त्याचा V4 किंवा V1 ला ING लावणे, म्हणजे काय? V4 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ कशासाठी असतो? बघा, एखादी क्रिया, नोट, एखादी क्रिया सुरू एखादी क्रिया सुरू झालेली आहे, एखादी क्रिया सुरू झालेली आहे, त्या क्रियेचा काही भाग, त्या क्रियेचा काही भाग त्या क्रियेचा काही भाग पूर्ण झालेला आहे, परंतु क्रिया अद्यापही सुरू आहे असे दर्शविण्याचे. काय होतो? या काळाचा उपयोग होतो. म्हणजे बघा, आता एखादी क्रिया सुरू झालेली आहे, त्या क्रियेचा काही भाग पूर्ण झालेला आहे, परंतु क्रिया अद्यापही सुरू आहे असे दर्शविण्यासाठी. म्हणजेच काय? का आता आपण टेन्स शिकवण्याची क्रिया सुरू केलेली आहे. ठीक आहे, आपली टेन्स शिकवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्या क्रियेचा काही भाग पूर्ण झालेला आहे. जसं काही आपले 3 टेन्स झालेले आहेत, म्हणजे काय? त्या क्रियेमधला काही भाग पूर्ण झालेला आहे, परंतु क्रिया अद्यापही सुरू आहे. टेन्स शिकवण्याची क्रिया काय? अद्यापही सुरू आहे, म्हणजेच काय? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात? ठीक आहे. तर बघा, एखादी क्रिया म्हणजे आता मी पत्र लिहायला सुरुवात केली, हे टेन्सचं तर एक्झाम्पल झालंच की मी आतापर्यंत तुम्हाला टेन्स शिकवलेले आहे, क्रिया सुरू करून दिलेली आहे, त्या क्रियेचा काही भाग झाला, 3 टेन्स जसे शिकवून झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत, परंतु क्रिया अद्यापही सुरू आहे. अजून टेन्स पूर्ण झालेले आहेत, 3 झालेले आहेत शिकवून, पण अजूनही मी काय करत आहे? तुम्हाला शिकवत आहे.
त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. जसं मी काल पत्र लिहायला घेतलं पण माझं काल पूर्ण झालेलं नाहीये, काल सुरू केलेला आहे, त्याचा काही भाग पूर्ण झाला, आज माझा थोडासा भाग राहिलेला आहे, तो मी परत लिहिणार आहे. म्हणजे आज परत अद्यापही मी ती क्रिया करणार आहे. मग काय, त्याच वेळेस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. जसं आता मी शाळेत जात आलेलो आहे, म्हणजे मी कालही गेलो होतो, त्या आधीही गेलो होतो आणि आताही याच्या समोरही जाणार आहे. मग तेव्हाच आपण सब्जेक्टला काय V3 V4 वापरतो, कारण की कंटिन्युअस असतो. जात आलेलो आहे, आतापर्यंतही जात आलेलो आहे, एक क्रिया पूर्णही झालेली आहे, जात आलेलो आहे आणि आताही जात आहे. म्हणूनच काय, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आपण नेहमीप्रमाणे गोचं एक्झाम्पल घेऊ. सब्जेक्ट घेतला आपण आय, सब्जेक्ट घेतला आय ला हेल्पिंग वर्ब हॅव, आय हॅव बीन. आपल्याला आता गो घ्यायचा आहे, नेहमीप्रमाणे एक्झाम्पल. मग गो झाला फर्स्ट फॉर्म, आपल्याला काय पाहिजे इथे फोर्थ फॉर्म. मग गोला काय ING लागेल, गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात आलेलो आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघूया. मी पत्र लिहायला किंवा ती पत्र लिहित आलेली आहे, म्हणजे कालही घेतलं होतं ते, आज अजूनही लिहित आहे. मग सी, आता इथे सी घेतला आपण, थर्ड पर्सन घेतला, मग थर्ड पर्सन समोर काय असते, हॅज. थर्ड पर्सन समोर हॅज असते, सी हॅज बीन. आता राईट म्हणजे लिहिणे, मग आता आपल्याला याचा काय फोर्थ फॉर्म वापरायचा आहे. राईट म्हणजे लिहिण्याचा फोर्थ फॉर्म वापरायचा आहे. मग फोर्थ फॉर्म कसा होईल, तर V1 लाच काय ING लागेल, रायटिंग. ठीक आहे, सी हॅज बीन रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहत आलेली आहे. तसंच आपण एक एक्झाम्पल अजून बघूया. नाव घेऊया आपण, आता कोणाचं तरी नाव घेऊया. नाव जरी असलं तरी काय, तो आपल्यासाठी काय असतो, थर्ड पर्सन असतो. राम, नेहमीप्रमाणे राम घेतला आपण. ठीक आहे, राम हा थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन असलं तर हॅज पैकी काय लागते, हॅज. हे सी असलं तरी काय लागते, हॅज. राम हॅज बीन. आता तो काय करताय, गाणं गात आलेला आहे. मग राम हॅज बीन सिंग, गाण्याला काय म्हणतात, सिंग. ठीक आहे, मग आता इथं काय लागेल आपल्याला, V4. राम हॅज बीन सिंगिंग. असं मग राम काय, गाणं गात आलेला आहे, अद्यापही तो गात आहे, त्याच्या आधीही तो गात आलेला आहे. बघा, तुमच्या लक्षात आला असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि त्याचा वापर. आपल्याला लक्षात येत नसेल तर परत व्हिडिओला रिपीट करून बघून घ्या. ठीक आहे, हे नोट डाऊन करा. नेक्स्ट टेन्स बघूया. बघा, प्रेझेंटचे चारही टेन्स शिकवून झालेले आहे. आपण आता नेक्स्ट टेन्स कोणता येतो मेन टाइप्स मध्ये, तर पास्ट टेन्स येतो. नेक्स्ट टेन्स पास्ट टेन्स येतो. पास्ट टेन्स बघूया. पास्ट टेन्स म्हणजे काय, तर भूतकाळ. पास्ट टेन्स म्हणजे काय, तर भूतकाळ. ओके, पास्ट टेन्सचे चार प्रकार पडतात, त्यामधला आपण सिंपल पास्ट टेन्स बघूया. सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजे काय, तर साधा भूतकाळ. सिंपल म्हणजे साधा आणि पास्ट म्हणजे काय, भूतकाळ, साधा भूतकाळ. फॉर्म्युला, सब्जेक्ट एकदम सिंपलचा फॉर्म्युला. आता सिंपल प्रेझेंट मध्ये आपण V1 लावता, मग सिंपल पास्ट मध्ये आपण V2 लावणार, V2 प्लस ऑब्जेक्ट. आता बघा इथे सिंपल प्रेझेंट मध्ये V1 लावला, इथे V2 लावला. आता तुम्हाला वर्बची सेकंड फॉर्म माहित असायला पाहिजे. मग वर्बची सेकंड फॉर्म माहित असायला पाहिजे का बरं, तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2 लागते. तसंच वर्बचं थर्ड फॉर्म परफेक्ट असला तर वर्बचं थर्ड फॉर्म लागते, म्हणून थर्ड फॉर्म सुद्धा पाठ असायला पाहिजे. ठीक आहे,
बघा काय असते याच्यामध्ये नो सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असते भूतकाळात घडलेली घटना किंवा प्रसंग वर्णन करण्यासाठी भूतकाळात घडलेली घटना किंवा प्रसंग याचे वर्णन करण्यासाठी भूतकाळात घडलेली घटना किंवा प्रसंग याचे वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरतात. ठीक आहे. बघ आता भूतकाळात घडलेली घटना भूतकाळात घडलेली घटना म्हणजे मी शाळेत गेलो म्हणजे काय झालेलं आहे गेलेलो होतो. ठीक आहे. म्हणजे शाळेत गेलो, मी पत्र लिहिले मी गाणे म्हटले. ठीक आहे. हे सर्व काही सिंपल पास्ट टेन्स मध्ये. आपण नेहमीप्रमाणे गोचं एक्झाम्पल घेऊया. सब्जेक्ट घेतला आय, त्यानंतर आपल्याला V2 वापरायचा आहे. गोचा V2 काय होतो वेंट, हा झाला V1, हा झाला V2 आणि V3 काय ते माहितीच आहे तुम्हाला गॉन. V3 काय ते गॉन. मग सब्जेक्ट घेतला आपण आय, V2 वेंट, आय वेंट टू स्कूल, आय वेंट टू स्कूल. मी शाळेत गेलो. त्यानंतर सेकंड फॉर्म मी पत्र लिहिले म्हणजे काय याच्या आधीच आपण पत्र लिहिलेले आहे म्हणून ते काय भूतकाळात घडून गेली घटना. शाळेत गेलो पोहोचलेले आहे तुम्ही म्हणजे काय तर भूतकाळात गेली. ठीक आहे. मग मी पत्र लिहिले, तिने लिहिलं. ठीक आहे. सी. आता लिहिण्यालाच काय म्हणतात राईट. हा झाला V1. सेकंड फॉर्म काय होईल रोट, V2 आणि थर्ड फॉर्म काय होईल रिटर्न, हा झाला V3. मग आता सेकंड फॉर्म वापरायचा आपल्याला. मग सी रोट अ लेटर. ठीक आहे. त्याच प्रकारे थर्ड एक्झाम्पल बघूया. आता रामने गाणे रामने गाणं म्हटलं त्याचं म्हणून झालेलं आहे म्हणजेच काय भूतकाळात गेलं. ठीक आहे. राम. आता सिंग गाणे म्हणण्यालाच काय म्हणतात सिंग. सेकंड फॉर्म हा झाला V1, सेकंड फॉर्म सॅंग आणि थर्ड फॉर्म काय होईल सम. सिंग सॅंग सम झालं थर्ड फॉर्म. आपल्याला कोणता पाहिजे V2. मग राम सेकंड फॉर्म काय होतोय सॅंग, राम सॅंग अ सॉन्ग. रामने गाणे म्हटलं किंवा रामने गाणे म्हटले. ठीक आहे. आलं लक्षात. पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स एखादी घटना घडून गेलेली आहे याचे वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग होतो. त्यामधला आपण सेकंड टेन्स बघूया. चला सेकंड टेन्स कोणता येणार पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय. पास्ट म्हणजे भूतकाळ, कंटिन्युअस म्हणजे काय चालू आणि टेन्स म्हणजे काय तर काळ. मग चालू भूतकाळ, चालू भूतकाळ. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 किंवा तेच V1 ला ING. सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता यामध्ये काय असते ते एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे दर्शविण्यासाठी. एखादी क्रिया काय भूतकाळात चालू होती हे दर्शविण्यासाठी. मी आधी तुम्हाला शाळेत शिकवत होतो भूतकाळात चालू होती. ठीक आहे.
एखादी नोट एखादी क्रिया क्रिया भूतकाळात चालू होती हे दर्शविण्यासाठी त्या काळाचा उपयोग होतो. ठीक आहे, एखादी क्रिया भूतकाळात चालू होती हे दर्शविण्यासाठी. मग मी काय आता लहानपणी काय शाळेत जात होतो, मग कसं बनेल, हे भूतकाळात झालं, भूतकाळात मी जात होतो ना, म्हणून मी शाळेत जात आहे. ठीक आहे, मी शाळेत जात आहे हे जर म्हटलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, मी शाळेत जात आहे हे शिकवलेलं आहे मी तुम्हाला. मग तसंच आता काय, भूतकाळात ती क्रिया घडून गेलेली आहे, मी शाळेत जात होतो, काय होईल, सब्जेक्ट आहे. ठीक आहे, आता आपल्याला वॉज वेअर घ्यावं लागतं हेल्पिंग वर्ब. वॉज वेअर पैकी काय येणार इथं, आय समोर वॉज, आय वॉज. आता जाण्याला सांगितलं गो, बिफोर काय होईल, गोइंग, आय वॉज गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात होतो. तसंच ती पत्र लिहित होती, काहीतरी काम करत होती भूतकाळामध्ये, ती पत्र लिहित होती. मी जेव्हा पाहिलं तेव्हा ती काय करत होती, पत्र लिहित होती. मग सी वॉज, राईटला आयएनजी लागून रायटिंग होईल, शी वॉज रायटिंग अ लेटर. ठीक आहे, तो गाणं गात होता किंवा राम, ही किंवा राम घेऊन आपण आई सब्जेक्ट घेतला किंवा ही हा सब्जेक्ट घेतला तरी काय येणार, थर्ड पर्सन आहे म्हणून वॉज. राम आणि थर्ड पर्सन असून सिंग्युलर आहेत हे लक्षात ठेवायचं. राम किंवा ही, कोणी थर्ड पर्सन घेतला त्यात सिंग्युलर असला वॉज, राम वॉज. आता इथं आपण काय गाणं म्हणत आहे, मग काय गाणं म्हणत होता म्हणून सिंगिंग, राम वॉज सिंगिंग अ सॉन्ग. राम वॉज सिंगिंग अ सॉन्ग, राम गाणं गात होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तो राम गाणं गात होता. राम वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ठीक आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स इथे संपलाय. तुमच्या परत लक्षात नसेल आलं तर व्हिडिओला परत रिपीट करून बघा. ठीक आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स, त्यानंतरचा टेन्स बघूया. त्यानंतरचा टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स. थर्ड नंबरचा टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट म्हणजे काय, भूतकाळ, परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण, टेन्स म्हणजे काय, काळ. मग पूर्ण भूतकाळ काय असते, पूर्ण भूतकाळ. पूर्ण म्हणजे मी सांगितलेलं आहे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे. मग ते प्रेझेंट मध्ये झाली असेल तर पूर्ण वर्तमान काळ, पास्ट मध्ये झाली असेल तर पूर्ण भूतकाळ, आणि फ्युचर मध्ये पूर्ण होणार असेल तर पूर्ण भविष्यकाळ. मग तसंच आता पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण झालेली आहे क्रिया, मग कधी झालेली आहे, भूतकाळात. मग पूर्ण भूतकाळ म्हणजेच काय, तर काळात पूर्ण झालेली क्रिया म्हणजेच काय, तर भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग होतो. आपण फॉर्म्युला बघूया आधी. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, भूतकाळात पूर्ण
दर्शविण्यासाठी. काय तर या काळाचा उपयोग होतो. आता भूतकाळात पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी. मग पूर्ण झालेली आहे क्रिया असं आपल्याला दिसले पाहिजे की भूतकाळात पूर्ण झालेली होती. मग मी शाळेत गेलेलो होतो. आता क्रिया पूर्ण झाली. मी शाळेत काय केलेलं होतं? गेलेलो होतो. मी पत्र लिहिलेले होते. रामने गाणे म्हटलेले होते. ठीक आहे, आलं लक्षात? बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण गोनुसार घेऊ. सब्जेक्ट घेतला आय. ठीक आहे. आता इथं आपल्याला हेल्पिंग वर्ड एकच आहे. मग थर्ड पर्सन असो, सिंग्युलर असो, प्लुरल असो किंवा फर्स्ट सेकंड पर्सन असो, काय येणार? हॅड, आय हॅड. आता थर्ड पर्सन हे वर्डचा थर्ड फॉर्म सांगितलेला आहे, आय हॅड. मग गोचा थर्ड फॉर्म काय होईल? गॉन. आय हॅड गॉन टू स्कूल. आय हॅड गॉन टू स्कूल. मग मी काय पूर्ण केलेली आहे ती क्रिया. मी शाळेत गेलेलो होतो. तिन्ही पत्र लिहिलेले होते. मग सी हॅड राईटचा थर्ड फॉर्म रिटर्न. ठीक आहे. मग आता सी हॅड रिटर्न अ लेटर. समजलं असेल? थर्ड फॉर्म त्यांनी गाणे गायलेले होते. पूर्ण झालेलं होतं त्याचं गाणं, म्हणून काय झालेलं होतं? पूर्ण झालेलं होतं. म्हणून राम किंवा ही हॅड. थर्ड फॉर्म सिंग, सॅंग सांगितलं होतं. राम हॅड सं अ सॉन्ग. समजलंय? कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर होतो. काही नाही. परफेक्ट म्हणजे काय? पूर्ण. पास्ट म्हणजे काय? भूतकाळ. मग काय पूर्ण? भूतकाळात काय झालेली असेल ती घटना पूर्ण झालेली असेल. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग भूतकाळात एखादी घटना पूर्ण झालेली असेल म्हणजेच काय? तर पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. मी गाणे म्हटलेले होते. ठीक आहे. त्यानंतर मी शाळेत गेलेलो होतो. तिन्ही पत्र लिहिलेलं होतं. ठीक आहे, आलं लक्षात? चला बघा, आजच्यासाठी एवढंच. उद्या बघूया आपण फोर्थ टेन्स बघूया. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर का व्हिडिओ समजत नसेल तर रिपीट करून बघा. जे समजलं नसेल ते समजून जाईल. सी यू टुमारो.